तर आज हरळ या गावी श्रीमती पुंजाबाई मिरासे यांचं दुःख निधन झालं आणि त्यांच्या त्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी याकरता त्यांचे पुत्र सुपुत्र या ठिकाणी दिनाजी मिरासे यांनी त्यांच्या घरी स्वस्ती वाचनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होईल. आणि हे स्वस्ती वाचन करण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला लाभलं. ही जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोडली. तर यापुढे या ठिकाणी त्या आत्म्यास शांतता मिळावी याकरता आपण या ठिकाणी स्वस्ती वाचन सुरू करूया. सर्वप्रथम या ठिकाणी 2 मिनिट देवाचं नामस्मरण करूया. श्रीराम राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. मन हे विकारी स्थिरता नये रे, त्याचे निसंगे भ्रमते भले रे. अपूर्व कार्या मन हे विटेना, तुझ बिन रामा मज कंठ वेना. प्रभु राजा रामचंद्र भगवान की जय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, वेदे संसवेद आत्मरूपा. देवा तुची गणेश सकलांतमती प्रकाशो, मणे निवृत्ती दासु अवधारी तुझी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा. चतुराननादी सुरवरा स्मर हरा गम्य तू. भक्त वत्सला भक्त पाळका नमन माझे गणनायका. आदित्य आणि कौसांतका देवी अंबिका नमस्कारो. या ठिकाणी ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथाचे लेखक जे आहेत या ठिकाणी माधव यांनी सर्वप्रथम गणपतीचं स्तवन केलं, गणपतीची आराधना केली. गणपतीची आराधना केल्यानंतर या दुसरं स्तवन या ठिकाणी विद्याची देवता असणारी शारदा देवीचं नमन केलेलं आहे. तिसरं नमन या ठिकाणी ते त्यांच्या गुरुला या ठिकाणी करतात. ऐकू पुढे. चतुष्ट वाचांची स्वामिनी जी राहिली मातृका लक्षणी. ते ब्रह्मकुमारी लागून अंतकरणी ध्यायजे. सकळ देवतास शिवासी पुनर्नमस्कारो आज्ञेशी. माझोनिया प्रेत कल्पासी प्राकृतासी आरंभितो. आणि मग त्या ठिकाणी सरस्वती देवीची प्रार्थना केल्यानंतर सरते शेवटी यांनी महादेवाची प्रार्थना केली. का बरं सरते शेवटी महादेवाला घेतलं? आपण तर महादेवाला अगोदर या ठिकाणी बजायला पाहिजे, कारण गणपती बाप्पाचे वडील असणारे जनक असणारे महादेव आहेत. परंतु ग्रंथकर्त्याने या ठिकाणी महादेवाला सर्वात शेवटी ठेवलं. याचं कारण एवढंच, याचा उद्देश एवढा आहे की महादेव हे त्या ठिकाणी स्मशानामध्ये राहत असतात. स्मशानाचे देवता असणारे या ठिकाणी महादेव त्या ठिकाणी सर्व भूतांचं रक्षण करणं, त्यांचं त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करणं हे महादेवाच्या हाती असल्यामुळे या ठिकाणी सरते शेवटी ग्रंथकर्त्याने महादेवाची आराधना केली आणि महादेवाला वरदान मागितलं. हे शंभू महादेवा, तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावर असा राहू द्या की मी हा जो मूळ गरुड पुराण ग्रंथ आहे, हा ग्रंथ मूळ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे,
परंतु जनसामान्याला समजण्याकरता प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ मी या ठिकाणी लिहित आहे आणि त्याकरता तुमचा आशीर्वाद मला पाहिजे अशा प्रकारची आराधना या ठिकाणी महादेवाची ग्रंथकर्त्यांनी केलेली आहे. नैमिषारणे सुत मुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणी के दिनी व्यासासनी बैसला. नैमिषारण्यामध्ये पूर्वी त्या ठिकाणी महर्षी व्यासांचं वास्तव्य होतं. महर्षी व्यासांचे पुत्र असणारे सूत मुनी त्या ठिकाणी दर दिवशी त्या ठिकाणी असणारे शौनक आदी मोठमोठे ऋषी मुनी त्या ठिकाणी बसवायचे आणि त्यांना पुराण समजून सांगायचे. तर पुराणाचे प्रकार किती आहेत या ठिकाणी? 18 प्रकारचे पुराणे या ठिकाणी आहेत. शास्त्र जर म्हणाल तर 6 शास्त्र आहेत आणि 4 वेद आहेत. अशा प्रकारचं पठण त्या ठिकाणी दररोज नित्य नियमानं त्या नैमिषारण्यामध्ये सूत मुनी सांगायचे. तया ते ऋषी शौनकादिक प्रश्न करीते झाले सम्यक यम सर्वांचा जो अंतक यातना अनेक करीतसे. मग असा सूत मुनींना त्या ठिकाणी जे श्रोते बसले होते समोर सूत मुनींच्या शौनकादिक आणि इतर ऋषी मंडळी होती त्यांनी प्रश्न विचारला सुतांना, हे मुनिवर्य या ठिकाणी यमधर्म कसा आहे, यमाची नगरी कशी आहे, माणसाच्या मृत्यू पश्चात त्याला काय काय करावं लागतंय हे आम्हाला अद्यापर्यंत कोणी सांगितलं नाही असा प्रश्न या ठिकाणी सूत मुनींना शौनकादिक विचारू लागले. त्याच्या लोकांचा विस्तार आणि जीवांचा आचार देह त्यागिल्या कर्म प्रकार कैसा नर जीव भोगीत असे. माणूस या ठिकाणी मनुष्यमध्ये जन्माला आल्यानंतर जन्मापासून ते मरेपर्यंत त्या ठिकाणी त्याला प्रत्येक कार्य त्या ठिकाणी करत राहावं लागतं. मरणोपरांत त्याला त्या ठिकाणी कोणत्या क्रिया कराव्या लागतात. ज्यावेळेस त्याचा आत्मा या ठिकाणी यमनगरीकडे घेऊन जातात त्यावेळेस त्याला कुठल्या यातना भोगाव्या लागतात किंवा कुठलं सुख त्याला प्राप्त होतंय असे अनेक प्रश्न या ठिकाणी शौनकादिक विचारले. हे आद्यंत निरूपण पुराण संज्ञा संक्षेपान आम्हा सर्वाशी कथन एकीकडून पैकी जे. आणि हे मुनिवर्य मग अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारं जे काही कार्य आहे हे आम्हाला पूर्वीपासून ते शेवटपर्यंत कशा प्रकारे विधी करायचा हे आम्हाला व्यवस्थित तुम्ही समजावून सांगा म्हणून त्या ठिकाणी सूत मुनीची शौनकादिक प्रार्थना करू लागली. ऐसा ऋषीचा प्रश्नार्थ ऐकून सूत हर्षयुक्त दृढ धर्म वृक्ष भगवंत तयासीने मस्त अस्तवितसे. शौनकादिकांचा प्रश्न ऐकला सूत मुनीने त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला सुतांना आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगायला लागले की एक मोठा वृक्ष या ठिकाणी, हा वृक्ष म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष विष्णू भगवंत आहेत आणि त्या वृक्षाला असणाऱ्या शाखा फांद्या ज्या काय असतात ऐकवतात पुढे. मने वृक्ष रूपी तू भगवान वेद तुझे स्कंद जान पुराणी त्या शाखा गहन यज्ञ सदक्षिण ते कुसुमे. आणि भगवंताला उपमा त्या वृक्षाची दिलेली. हा पूर्ण वटवृक्ष म्हणजे प्रत्यक्ष विष्णू भगवंत आहेत आणि त्याचं धड म्हणजे त्या ठिकाणी 4 वेद आहेत आणि त्याला ज्या फांद्या फुटलेल्या असतात त्या वृक्षाला त्या फांद्या म्हणजे 18 पुराण आहेत. अशा प्रकारचं सूत म्हणे त्या ठिकाणी शौनकादिकांना सांगायला. ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फळ असे मोक्ष वृक्ष रूपे सर्व साक्ष जो प्रत्यक्ष सर्व घटी. मग असा वाढलेला जो काही मोठा वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाला सर्व प्रकारचे 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत आणि त्या वृक्षाला लागणारे फळ, ते फळ म्हणजे काय तर त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होणं हे ते फळ म्हणजे मोक्ष. अशा प्रकारचे या ठिकाणी सूत मुनी सांगायला. तो सर्वांचे करी कल्याण म्हणून नमस्कारिला भगवान मग मने ऋषी लागून पूर्वी संपूर्ण गरुड जे जोका. मग अशा प्रकारच्या विष्णू भगवंताला त्या ठिकाणी सूत मुनींनी नमस्कार केलेला आहे आदर भावानं आणि मग सांगायला लागले की पूर्वी या ठिकाणी ज्यावेळेस शेषशय्येवरती ज्यावेळेस विष्णू भगवंत पोहडलेले होते, आराम करू लागले होते तेव्हा गरुडांचं म्हणजे विष्णूचं वाहन प्रिय असणार त्या ठिकाणी गरुड आहे. गरुडदेव त्या ठिकाणी विष्णू भगवंताच्या समोर आले, हात जोडून त्यांना उभे राहिले त्यांच्या पुढे आणि काय विचारतात ऐकू. तो विष्णू प्रतिपुस्ता झाला तुझ्या प्रसादे गोविंदा मला अव्याहत गती सर्व लोकाला असे विश्वपाळा मज लागे. मग या ठिकाणी हात जोडून प्रार्थना करू लागले विष्णू भगवंताचे गरुडजी आणि बोलू लागले, हे भगवंता तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर एवढा आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी या पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असतो. कुठं कुठं भ्रमण करतो मी, स्वर्गामध्ये करतो, भूलोकावर करतो आणि पाताळात देखील मी तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी सतत भ्रमण करतो. आणखी पुढे काय विचार. सर्व लोकांच्या समस्त रचना मी विलोकिल्या मधुसूदना परियाम्य पुरीची रचना माझ्या नयनान दिसेची. हे भगवंता अशा तिन्ही लोकांमध्ये या ठिकाणी मी भ्रमण केलं, सर्व लोकांचे आचार विचार त्या ठिकाणी पाहिले
परंतु जी संयमीपुरी म्हणजे यमपुरी जी आहे त्या यमपुरीचं त्या ठिकाणी वर्तन कसं असतं हे मात्र आजपर्यंत मी पाहिलं नाही. अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी गरुडजी श्री हरिविष्णूंना विचारू लागले. जेथे पीडती पापी जन तेथे नाही माझे गमन, या हेतूने तुम्हा लागून प्रभू प्रश्न करीत असे. आणि हे भगवंता तुमचा आशीर्वाद माझ्यावर असल्यामुळे ज्या ठिकाणी पुण्य लोक वास करतात अशा पुण्य लोकांमध्ये माझा सहवास त्या ठिकाणी मी भ्रमण करत असतो. परंतु जिथं पापी लोक ज्या ठिकाणी नरक यातना भोगतात अशा नरक यातना अशा पापी लोकांमध्ये आजपर्यंत मी या ठिकाणी कधी गेलो नाही. तर त्या ठिकाणी काय काय करायचं असतं, कशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांचं वर्तन असतं हे कृपा करून मला सांगा. भूर लोके भरतखंड विख्यात लवण समुद्रे जे वेष्टिता, चतुर्वर्ण समायुक्त जन्म मानुष्यात होत असे. मग या भूलोकावर म्हणजे आपल्या पृथ्वीवरती या ठिकाणी भरतखंड हे म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध असणारा खंड आहे. आणि त्या खंडामध्ये त्या ठिकाणी नर आणि नारी त्या ठिकाणी जन्म घेतात. अशा प्रकारचा आणखी विचार लागले. त्याही योनी माझा रे सुकृती पापी नर नारी, मागे पुढे देहधारे कर्म दोरी धरून येते. आणि या भूतलावरती ज्यावेळेस सर्व सजीव जन्माला येतात 84 लक्ष या ठिकाणी योनी सर्वच या ठिकाणी जन्माला येत असतात. परंतु त्यामध्ये मुख्य या ठिकाणी मनुष्य योनी आहे. मनुष्य योनीमध्ये ज्यावेळेस मनुष्य जन्म घेतो त्यावेळेस त्याचं कृत्य जन्मापासूनच कसं असतंय हे मला सांगा. पाप पुण्य होता समान, अप्राप्य मनुष्य देह जाण, तो पावनी ब्रह्मज्ञान नर अज्ञान न पावते. मग या ठिकाणी ज्यावेळेस मनुष्य जन्मामध्ये आपण आलो, आपण आपल्या जन्मापासून ते शेवटपर्यंत आपल्या हातून जे जे काही कार्य घडतात त्या ठिकाणी मुद्दाम होऊन त्या ठिकाणी पाप पोच करत नाही, परंतु नकळत आपल्या हातून अशा चुका घडत असतात. त्यावेळेस त्या चुकांचं प्रायश्चित्त कशा प्रकारे भोगायचं असतं अशा प्रकारे मला सांगा. अशी प्रार्थना या ठिकाणी गरुडजी श्री हरिविष्णूंना करू लागले. अथवा तुझी नैष्टिक भक्ती मूढ जन न करीते, आयुष्य सरता देहांती लोक तया प्रती कोणता. मग काही नास्तिक लोक सुद्धा या भूतलावर आहेत जे कधीच या देवाची प्रार्थना करत नाहीत. देवाला न मानणारे लोक असं आपण या ठिकाणी बरेच पाहतो. मग अशा लोकांचा जर मृत्यू झाला तर मग त्यांच्या मृत्यू पश्चामध्ये त्यांना कुठल्या लोकांमध्ये राहायला मिळतं, त्यांना काय काय यातना भोगाव्या लागतात हे देखील मला सांगा. ते मेल्यावर प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य, अधिकार कोणाशी असत किर्या समस्त करावया. मग अशा दुरात्म्याचा नास्तिक माणसाचा ज्यावेळेस मृत्यू होतो त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या क्रिया करण्याचा अधिकार कोणाला, कुठल्या कुठल्या त्याच्या क्रिया करायच्या हे सविस्तर मला या ठिकाणी तुम्ही सांगा. आणि देश काल दरव्या सहित कैसे तयांचे नित्य कृत्य, महारोगी झाले अमृत स्वदेश प्रदेशी जे काम. पुढे आणखी अनेक प्रश्न विचारले गरुडजी या ठिकाणी बोलायला लागले की जर एखादा परदेशामध्ये मरण पावलाय, परदेशात मरण पावला तर मग त्याचा या ठिकाणी श्राद्धविधी कशा करायच्या, त्याच्या उत्तर क्रिया कशा करायच्या, किंवा आता आपल्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे मग त्याच्या उत्तर क्रिया कशा करायच्या, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय असते हे सर्व मला या ठिकाणी सविस्तर सांगा. मरण जे पावले जन त्यांच्या व्रत दिवसापासून वर्षपर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमान सांगिजे. आणि हे भगवंता ज्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो त्याच्या शरीरातून आत्मा निघून जातो तेव्हापासून ते 1 वर्षापर्यंत ज्यावेळेस आपण वर्षांत करतो तोपर्यंत काय काय आपण विधी करायच्या, कुठल्या कुठल्या पूजा करायच्या हे मला सविस्तर सांगा. अगा हे रमानाथा कृपास्त माझी या माथा, ठेवून येथे देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावतसे. आणि हे भगवंता जसा तुमचा वरदस्त माझ्या डोक्यावर आहे म्हणून मी या ठिकाणी पुण्य लोकांमध्ये भ्रमण करत असतो, परंतु असा एखादा दुरात्मा या ठिकाणी मृत्यू पावला मग त्याच्यावर तुम्ही तुमची कृपा करता का, मग त्याची कृपा जर केली त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळते का, असा प्रश्न या ठिकाणी गरुडजी श्री हरिविष्णूंना करू लागले. ते माधवा निरूपण मग की जे सकलापन, ऐसा ताक्षर प्रश्न भगवान ऐकोनी जनार्दन बोलिला. मग असा गरुडाचा ज्यावेळेस प्रश्न ऐकला भगवंतानं त्यावेळेस गरुड त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी स्मिताश्र केलं आणि काय बोलतात ऐकवतात. वैने ते अभाग्यवंता ऐके सर्व यथार्थता,
जे तू आपुसिले कश्यप सुता ते तत्वता तुझ कथितो. आता वैनतया म्हणजे या ठिकाणी गरुडालाच उपमा दिलेली आहे. कश्यप सूत गरुडाच्या वडिलाचं नाव या ठिकाणी कश्यप गोत्रामध्ये गरुडाचा जन्म झालेला आहे म्हणून कश्यप सूत देखील गरुडालाच म्हटलेलं आहे. आणि विष्णू भगवंत सांगायला हे कश्यप सूता, तू जो काही प्रश्न या ठिकाणी केलेला आहेस अतिशय चांगला प्रश्न आहे, लोकांच्या कल्याणाकरता विचारलेला प्रश्न आहे. आणि हे प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी आनंद झाला तर पूर्वीपासून शेवटपर्यंत करावयाच्या क्रिया या ठिकाणी मी तुला सांगतो असं विष्णू भगवंत गरुडाला बोलला. श्राद्धांचे भेद तीन असती नवारी नव मिश्र म्हणती. तिसरे पुराण निसे ते श्राद्ध पद्धती ऐशी कीर्तिधा. मग पहिल्या सुरुवातीला या ठिकाणी श्राद्ध पद्धती कशा असतात, श्राद्ध कशा प्रकारे करायचं हे देखील या ठिकाणी विष्णू भगवंत गरुडाला सांगायला लागले. श्राद्धाच्या पद्धती 3 प्रकारच्या असतात. एक नवश्राद्ध, दुसरं नवमिश्र श्राद्ध आणि तिसरं ज्यावेळेस करतो ते पुराण श्राद्ध. अशा 3 श्राद्धाच्या पद्धती भगवंत कशा प्रकारे सांगतात. व्रत दिवसापासून 10 दिवसापर्यंत जाण नवश्राद्ध नामाभिधान ऋषी सज्ञान बोलते. आता पहिल्या दिवसापासून मृत्यू झालेल्या पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत दशक्रियाविधी आपण या ठिकाणी करतो. ते श्राद्ध त्या ठिकाणी जे करायचं असतं त्याला नवश्राद्ध अशा प्रकारे म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचं नवमिश्र श्राद्ध कसं करायचं ऐकवत चालू द्या. एकादश दिवसापासून होई यावद वर्ष प्रमाण ती श्राद्धे नवमिश्र संपूर्ण श्राद्धे पुराण यानंतर. मग 11व्या दिवसापासून ते वर्षभरापर्यंत जे काही श्राद्ध आपण करतो त्याला नवमिश्र श्राद्ध अशा प्रकारे म्हणतात. आणि वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जे श्राद्ध करायचे असतात त्याला मात्र पुराण श्राद्ध अशा प्रकारे सांगतो. चतुर्दश लोका माझा रे मूर लोक श्रेष्ठ असे भारे त्याही माझी पन्नगारे जंबोधी पधात्र्याती उत्तम. आता ज्यावेळेस ब्रह्मदेवाने हे ब्रह्मांड निर्माण केले, सृष्टी निर्माण केली तर बापू या ठिकाणी 14 असे जगत निर्माण केले, 14 प्रकारचे. अशा 14 प्रकारच्या या भुवनामध्ये सर्वश्रेष्ठ जर कुठला असेल ते आपलं भूलोक या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामध्ये असणारे जम्बूद्वीप म्हणजे आपण जे भारतात राहतो हे भारत या ठिकाणी जम्बूद्वीपावरती बसलेला आहे. त्या सप्तद्वीपात भरतखंड जे अति विख्यात त्याही माझी वर्ष भरत त्रिलोक विख्यात असे पै. या जम्बूद्वीपावरती अशा प्रकारचे 7 द्वीप आहेत. त्या 7 द्वीपापैकी सर्वश्रेष्ठ द्वीप म्हणजे या ठिकाणी हा भारत देश. अशा या भारत देशामध्ये जे नर नारी जन्म घेतात त्याबद्दल या ठिकाणी पुढे सांगू लागले. त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषांशी जाळणार या तुल्य अनेक लोक समग्रण होते खगेंद्रा कल्पांती. मग या अशा पवित्र असणार आपल्या भारत देशामध्ये स्वर्गातून येणारी गंगा भागीरथी नदी ज्या भगीरथ राजांना या ठिकाणी आणलेली ती कुठं आली, अमेरिकेला आली नाही, जपानला आली नाही, चीनला पण आली नाही, आपल्या भारतातच या ठिकाणी आली. अशा प्रकारच्या गंगा या भारत देशामध्ये वाहतात. आणि त्या गंगेचं सामर्थ्य एवढं असतं की त्या गंगेचं स्नान जर केलं तर आपले किती पाप असू द्या पाप त्या ठिकाणी जाळून भस्म करण्याची ताकद त्या गंगेच्या पाण्यामध्ये असते. ती भागीरथी मत्स्वरूप ब्रह्मांड हे जाणते अल्प तेथे सर्व जीवांचा जल्पशास्त्र रूप पयासे. अशा त्या भागीरथी नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये माझा या ठिकाणी अंश आहे. आणि त्या भागीरथी नदीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण अस्थि विसर्जन करतो किंवा आपण त्या ठिकाणी स्वतः जाऊन स्नान करतो तर आपले पाप त्या ठिकाणी नाही होतात, आपण मोक्ष पदार्थ त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. जे शास्त्राप्रमाणे आचार करीते ते मेले अथवा जिवंत असते परितयांशी दुर्गती न घडे निश्चिती कधी. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस नरदेहामध्ये आपण जन्माला आलो मग आपल्याला धर्मशास्त्राला शिकवण दिलेली की आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे आपण वागायला पाहिजे. आणि जे मनुष्य या ठिकाणी शास्त्राप्रमाणे वागतात, शास्त्राप्रमाणे वागणं म्हणजे काय असते बापू, सकाळी त्या ठिकाणी उठल्याबरोबर आपल्या शौचक्रियामध्ये उरकल्या सूर्योदयाच्या अगोदर पहिली आंघोळ आपली व्हायला पाहिजे. नंतर सूर्योदयाला त्या ठिकाणी अर्घ्य द्यायचं. नंतर आपल्या ज्या घरातले देवाची पूजा करायची, ग्रामदेवताची पूजा करा. आपल्या घरामध्ये आई वडील असतील आई वडिलांची त्या ठिकाणी सेवा करा, थोडा मोठ्यांची सेवा करा, गायीची सेवा करा. याला धर्मशास्त्राची शिकवण आहे. आणि असे जे कोणी मनुष्य या ठिकाणी वर्तन करतात ते जिवंत असल्यावर त्यांना त्रास होत नाही आणि मरण पावल्यानंतर देखील त्यांना कुठल्या प्रकारच्या यातना भोगाव्या लागत नाही. जे टाकून शास्त्र मार्गा ते वर्तता ते कामाचारा ते धरोनी पाप मार्गा ते दुर्गती ते पावते. मग काही काही लोक असे असतात की या ठिकाणी देवालाच मानत नाहीत, आई वडिलांना तर फार बाजूला राहिलं.
त्या ठिकाणी आई वडिलांची निंदा करणं, लोकांची निंदा करणं, मुक्या जनावरांना त्रास देणं, असे जे कोणी या ठिकाणी दुरात्मे असतात, नास्तिक लोक असतात, अशा नास्तिकाचा मृत्यू जर झाला तर त्याला मात्र नरक यातना चुकत नाही. जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणांना प्रार्थना आमुप प्रायचित्ते होते निष्पाप किलबी सटोप त्या गुनिया. मग या ठिकाणी जर अशा नास्तिकाला उतरत्या वयात म्हातारपणामध्ये जर त्या ठिकाणी जाण झाली की बाबा आपण तरुणपणामध्ये खूप काही पाप केले, पण आता तरी या ठिकाणी देवाच्या नादी लागावं, आपल्या हातून जे काही घडलेले पाप येतं याचं क्षरण व्हावं, पाप नाहीश व्हावं, तर यासाठी प्रायश्चित्त करायचं. प्रायश्चित्त कसं करायचं तर वैदिक ब्राह्मणाला बोलवायचं. वैदिक ब्राह्मणाला बोलून त्याच्या हातून त्यांना ज्या ज्या क्रिया करायला सांगतात त्या क्रिया करायच्या असतात. आणि जे पापाचरते जयांसे नसे ज्ञान भक्ती प्रायचित्त नाचरता मरते नरक भोगीती ते दारुण. मग असे पण काही लोक असतात त्यांना प्रायश्चित्त काय हेच माहित नाही, कसं ब्राह्मणाला बोलवायचं, कशा प्रकारे आपली शुद्धी करून घ्यायची हे माहित नाही, आणि अशा माणसाचा मृत्यू झाला तर त्याला यमदूत त्या ठिकाणी यमपाशामध्ये बांधून मारत झोडत त्या ठिकाणी यमपुरीकडे घेऊन जातात. निरय भोगिल्यावरी जन्म पावते पूर्व पापांचे चिन्ह उमटते त्यांची निशाने तुझ प्रथे यथा पद्धती निरूपितो. मग अशा वेळेस पापी आत्म्याचा मृत्यू झाला त्याला पूर्ण नरक यातना 28 प्रकारचे नरक आहेत, ते नरक यातना भोगल्यानंतर ज्यावेळेस त्याला पुढचा जन्म मिळतो, मग पुढच्या जन्मामध्ये देखील त्याने या जन्मात जे केलेले पाप असतात त्या पापाचे चिन्ह त्याच्या त्या शरीरावर पुढच्या जन्मात देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते चिन्ह असतात पाहू आता. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण अथवा केला अपमान तो क्षयरोग पावे दारुण सुरापान करीजो. मग ज्यानं या ठिकाणी आपलं आयुष्य जगत तसंच कधी ब्राह्मणाचा आदर केला नाही, साधू संतांचा आदर केला नाही, अशांची जर निंदा केली असेल, तो मरण पुढचा जन्म त्याला जर त्या ठिकाणी लाभला आणि त्याला जर का या ठिकाणी मनुष्य देहामध्ये जन्माला आला तर त्याला त्या ठिकाणी क्षयरोग, पहिली मोठी बिमारी काय होती, टीबी होती, आता त्यापेक्षा भयानक बिमारी आलेल्या आहेत. आता सगळ्या बिमाऱ्यावर इलाज निघालाय, त्यावेळेस टीबीला सुद्धा लोक मरत होते. मग अशा त्या पापी आत्म्याला त्या ठिकाणी क्षयरोगाला सामोरं जावं लागायचं. तयाची दंत कृष्ण होती सोने त्वरिता नखे कुजती जो भोगी गुरुपत्नी प्रते दुचर्म गती त्या प्राप्त. जर एखादा ना त्या ठिकाणी पूर्वीच्या जन्मामध्ये आयुष्य जगत असतो, कधी देवाचं नाव घेतलं नाही, आपलं आयुष्य या ठिकाणी व्यसनामध्ये घालवलं, व्यसन अनेक प्रकारच्या असतात, जर एखादा त्या ठिकाणी सुरापान म्हणजे दारूच्या आहारी गेलेला असेल, त्याचा मृत्यू झाला, पुढचा जन्म ज्यावेळेस त्याला मिळतो त्यावेळेस पुढच्या जन्मामध्ये त्याचे दात काळे असतात, काळे दात त्याला निर्माण होतात, आपल्यासारखे पांढरे दात त्याला लाभत नाहीत, म्हणजे अशा पशुयोनीमध्ये जन्माला तो जाऊ शकतो. किंवा एखादा चोर आहे त्या ठिकाणी, या जन्मामध्ये चोऱ्या केल्या, त्या ठिकाणी प्रायश्चित्त घेतलं नाही, पुढचा जन्म मिळाला तर पुढच्या जन्मामध्ये देखील त्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस मनुष्य देहामध्ये जन्माला येतो त्याचे नख त्या ठिकाणी कुजलेले अशा प्रकारचं त्या शरीरावरचे चिन्ह उमटत असतात. आपण अथवा अनेक कोणी व्रती जिजली ब्राह्मणा लागूने हरितासाठी सहस्त्र वरुषे प्राणी कुर्मियोनी विष्ठेत पावे. एखाद्याला आपल्या पहिल्या जन्मामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मणाला जर दान केलेलं आहे, ते दान ब्राह्मणाचं हिरावून घेतलं किंवा ब्राह्मणाची हानी जर केली असेल तर पुढचा जन्म ज्यावेळेस त्याला घ्यावा लागतो त्यावेळेस त्या क्रमी कीटकासारखं त्या ठिकाणी त्याला जन्म प्राप्त होणार. कोणी एक ब्राह्मणाला गुण देईन ऐसे ऐकवून जो न देईन राज्ञान कुंभी पाकस्थान त्या प्रती. जर एखाद्याने या ठिकाणी ब्राह्मणाला पूजा करून घेतली, त्याला दक्षिणा देतो म्हणून त्याला दक्षिणा दिली नाही, त्याचं ते द्रव्य जर हरण केलं तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या मृत्यू पश्चामध्ये कुंभीपाक नावाचं नरक आहे, त्या नरकातला यातना त्याला भोगावा लागतो. ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी जन्मोनी होय दरिद्रे यास्तव पंडित चतुरी अयन परवी बोधान कीजे. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी नरक यातना भोगल्यानंतर त्याला पुढचा जन्म जर मिळाला तर पुढचा जन्म देखील त्याला कसा मिळतो, मनुष्य मिळाल्यानंतर अतिशय दरिद्री माणूस त्या ठिकाणी राहतो, त्याला त्या ठिकाणी अन्नासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावा लागतो. मग याकरता जर या अशा पापापासून आपलं मुक्तता करून घ्यायची असेल तर काय करायचं, या जन्मामध्येच आपण आपलं आयुष्य जगत असतेवेळेस एक गाय या ठिकाणी ब्राह्मणाला दान द्या, अशा प्रकारे या धर्मशास्त्रामध्ये एका गोदानी निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायचित्त बुद्धिपूर्वकासे स्मृतीयुक्त प्रायचित्त करावे. मग अशा आपल्या हातून जे
अज्ञानपणे झालेलं पाप आहे, या पापाचं प्रायश्चित्त काय, तर अशी गाय जर आपण एखादी ब्राह्मणाला दान केली तर या पापातून आपली मुक्तता होते आणि पुढचं या ठिकाणी जन्म आपला सुखर होतो, स्वर्गामध्ये देखील आपला त्या घरी प्रवेश मिळतो. एक पंथी पुण्य करावे, पुण्य करत्यासे सेवित जावे, क्षणभंगुर देह स्वभावे परी जाणावा आल्यभ्य हा. मग मनुष्य जन्म काही बार बार मिळत नाही, एकच वेळेस माणसाला मनुष्याला जन्माला मिळत असते. आणि या आपल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर या ठिकाणी आपण आपलं आचरण शुद्ध ठेवायचं, साधू संतांची सेवा करायची, देवा ब्राह्मणाला त्या ठिकाणी सेवा करायची, मुक्या जनावरांची सेवा करायची, जेणेकरून आपला पुढचा जन्म सुकर होईल व या ठिकाणी स्वर्गामध्ये देखील आपला स्थान प्राप्त होईल, अशी शिकवण या ग्रंथामध्ये आपल्याला मिळू लागली. ऐसा प्राप्त होऊन देह जे न सेविते साधू समूह, सर्वाधिकता पडे देह टाकून परिग्रहा जातसे. मग असा हा नरदेह माणसा ज्यावेळेस प्राप्त झाला तर आपल्या नरदेवाचं कल्याण करण्याकरता या अशा धर्मानं आपल्याला शिकवून दिलेली आहे, त्या धर्माप्रमाणे जर आपण वागलं तर आपलं कल्याण होतंय. पण जर आपण धर्म सोडून विपरीत त्या ठिकाणी वागायला लागलो तर मात्र त्याची सुटका होत नाही, त्याला यमाच्या यातना भोगाव्यात लागतात. ऐसे जाणून खगपते धर्मार्थ लावावी संपत्ती, ग्रहामध्ये धनाची वस्ते स्वद सांगा ते स्मशानी. पुढे सांगायला लागले भगवंत गरुडाला की याकरता आपलं कल्याण जर आपल्याला करायचं असेल ते आपल्या हातामध्येच आहे. काय करायचं, आपण जे काही संपत्ती या ठिकाणी जमा करतो, सगळीच संपत्ती आपल्या स्वतः करता खर्च न करता त्या संपत्तीचा काही भाग, 100 रुपये जर तुमच्याजवळ असतील, 100 रुपयातला किमान 1 रुपया तर तुम्ही धर्मासाठी खर्च करा, अन्नदान करा, देवासाठी खर्च करा, जेणेकरून त्या ठिकाणी पुढचं पुण्य तुम्हाला लाभेल आणि पुढचा प्रवास देखील त्या ठिकाणी सुखकर होईल. शरीर त्याग्नी जाळीत पाप पुण्य सवेत, पापी नरासल्या लिप्त निराय प्राप्त जाणिजे. माणूस मरण पावल्यानंतर आपण काय करतो, त्याचं शरीर त्या ठिकाणी अग्नीमध्ये जाऊन भस्म करतो. शरीर नष्ट झालं बापू, पण त्याने केलेले कर्म नष्ट झाले का? त्यानं केलेलं जे पाप असो की पुण्य असो त्या आत्म्यासोबत त्याच्यासोबत त्या ठिकाणी स्वर्गात जातंय. मग त्याचा पापा जर जास्त भरला असेल तर त्याला यातना भोगाव्या लागतात, पुण्य भरपूर असेल तर स्वर्गामध्ये सुख मिळेल. अशा प्रकारचा माणसाचा देह नष्ट होतो, परंतु आत्मा आणि त्याचे कर्म मात्र कधीच नष्ट होत नाही. पुण्य असल्या बरोबरी तो प्राणी चढे स्वर्ग पाय रे, मृत दिवसापासून नरे सरपरी उक्त विधी जोखा. मग जर एखादा पुण्यात्मा असेल तर असा पुण्यात्मा मरण पावल्यानंतर ज्याला अग्निडाग आपण दिला त्यावेळेस त्या आत्म्याला यमदूत न येतात त्या ठिकाणी विष्णुदूत येतात. देवाच्या विमानामध्ये बसून त्या ठिकाणी डायरेक्ट त्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो. याकरता आपलं जीवन जर सार्थकी लावायचं असेल तर बाबांनो सुरुवातीपासूनच का होईना या ठिकाणी देवाच्या चरणी लीन व्हा, काय उपदेश या ठिकाणी आपल्याला ऐकायला. तो विधी करावा आवश्यक असल्याही मनुष्य रंक, ग्रस्त आणि क्रिया त्याग व्रत त्याग ब्रह्मचारी. आता उत्तर क्रिया या ठिकाणी सांगायला लागलेत की मृत दिवसापासून कोणत्या कोणत्या या ठिकाणी क्रिया करायच्या असतात, तर त्या ठिकाणी क्रिया करायच्या त्या ऐकवतात. तपस्वी असो निग्राम सेवित, संन्यासी इंद्रियेन रक्षित, हे चारी आश्रम नव्हे तर विटंबना निमित्त पै करते. चला. सर्व धर्म ऐशे पुरुष दूर ते जावे तुक्यास, संसाराविषयी आसक्त मानस आसोनी विशेष ब्रह्मज्ञ बोलते. आता पुढे या ठिकाणी आणखीन एक शिकवण दिली आपल्याला. आपण या कलियुगामध्ये वावरतो बापू. कलियुग काही फार पावन नाही, अतिशय घातक असणारं कलियुग आहे. या कलियुगामध्ये अनेक नाटकी साधू मिळतील तुम्हाला, मोठमोठे आश्रम स्थापन केले असतील बाबा लोकांना, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश चांगला नाही. त्याच्यामध्ये त्यांना फक्त संपत्ती जमा करायची. अशा नाटकी दांभिक लोकांच्या नादी न लागता जे खरोखर ज्ञानेश्वर माऊली सारखे संत होऊन गेले अशा संतांच्या चरणी त्या ठिकाणी लीन व्हा, भगवंताच्या चरणी लीन व्हा. आणि जो कोणी धर्माचा या ठिकाणी उपदेश करत असेल त्याचे 4 शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर त्यातला काही अंश का होईना आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करा, त्याच्याप्रमाणे वर्तन करा, ही शिकवण या ठिकाणी देऊ. ब्रह्मांड मंडपा माझा रे धर्म ब्रह्मा बरोबरी, त्यांते टाकीते अंत्य जापरे ते निरय नगरे पावती. मग या ब्रह्मांडामध्ये ज्यावेळेस आपण जन्म घेतलेला आहे, पृथ्वीतलावरती जन्माला आलेले, या जन्माचं सार्थक करण्याकरता जर आपण या धर्मशास्त्राप्रमाणे वागलो तर आपल्या मृत्यू पश्चामध्ये आपल्याला नरकवास त्या ठिकाणी भोगावा लागत नाही आणि मग सरळ त्या ठिकाणी विष्णू दूतासोबत
स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो. जरी स्वधर्मासेही न तरी उत्तम परधर्माहुन स्वधर्मे मेल्याही कल्याण परधर्माने वाचता भय. मग या ठिकाणी सांगायला आहेत, आता जन्म घेणं आपल्या हातामध्ये नाही, कोणत्या धर्मात जन्म घेईल. जर एखाद्या हिंद धर्मामध्ये जर आपण जन्म घेतला असेल आणि त्यापेक्षा श्रेष्ठ धर्म असला तरी देखील त्या श्रेष्ठ धर्माला न मानता तुम्ही ज्या धर्मात जन्म घेतलाय त्या धर्माला त्या ठिकाणी अनुसरून वागा, अशा प्रकारची शिकवण देखील या ठिकाणी देऊ. तस्मात या उभय लोकांत आचार श्रेष्ठ असे सत्य आचारहीनासी वेद पुण्यत न करीते नित्य पठताय. मग या आचार धर्मामध्ये सर्वात या धर्मामध्ये काय शिकवण दिलेली तर आपलं वागणं हे तर आपल्या हातामध्ये आहे. मग याकरता आपण जर आपलं आचरण शुद्ध ठेवलं तर मात्र आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आचाराची प्रथम धर्म तो न त्यजावा अत्युत्तम संकट पडताही परम श्रेष्ठ धर्म रक्षावान रे. मग हा आचार धर्म म्हणजे या धर्मशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर आपली वागणूक. आपल्या धर्मानं आपल्याला ज्याप्रमाणे राहायला सांगितले त्याप्रमाणे जर आपण राहिलं तर हे सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जर आपण आपलं धर्मशास्त्राप्रमाणे वागलो तर त्या ठिकाणी आपलं कल्याणच होणार आहे. सात्विकांची करावी संगती त्यजावे राजसता मोसा प्रती ज्यांचे संगती दोषाचे प्राप्ती होय नरक गती अनुसेवने. कोणाच्या संगतीत राहायचं या ठिकाणी तर साधू संतांच्या संगतीत राहा. सत्यानं वागणारे लोक असतील अशा लोकांच्या संगतीत राहा, जेणेकरून आपल्या जीवनाचं कल्याण होईल. दांभिक लोकांच्या नादी या ठिकाणी लागू नका, हे देखील या ठिकाणी. स्वर्गी जाती सात्विक जन तामसासी नरक स्थान राजसासी भूलोक जाण गीता प्रमाण आसे आसे. गीतेमध्ये प्रमाण दिलेले, काय प्रमाण दिलेले? जे या ठिकाणी सात्विक असतात, जे देवाच्या चरणी लीन असतात, नेहमी सतत त्या ठिकाणी हरिपाठ करतात, भजन करतात, अशा भक्तांना या ठिकाणी देव आपल्या सोबतच स्वर्गामध्ये घेऊन जातो. पण जे दांभिक असतात, खोटेपणा दाखवतात, वरवरची या ठिकाणी भक्ती करतात, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असे जर काही असतील तर त्याला मात्र देव त्याचं कल्याण करत नाही. त्याला त्या ठिकाणी यमदूत त्या ठिकाणी यमनगरीला घेऊन जेवढे काही नरक आहेत तेवढे नरक येतात त्याला भोगायला होतात. अग्निवर्जित जे ब्राह्मण कधी न करीते होम हवन आणि राजा ब्राह्मण हीन कुट विक्रयीन वैश्य जोखा. मग या ठिकाणी किती जाती सांगितल्या. त्या ठिकाणी ब्राह्मण आहे, त्या ठिकाणी वैश्य, क्षत्रिय, शूद्र आहे, त्या ठिकाणी आणखी काही अंत्यच जाती येतात. अशा प्रत्येक जातीमध्ये जर जन्म घेतला तर त्या ठिकाणी धर्माचं शिकवण आपल्या धर्माने जी आपल्याला दिली त्या धर्मशास्त्राप्रमाणेच आपण आपलं वर्तन ठेवायला पाहिजे. आणि शूद्र जातीत जन्म पावोनी सेवन करीत पत्नी पतीला वंचित नरक निस्थिती भोगिती हे. जर एखाद्याला उच्च कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, ब्राह्मण कुळात जन्म घेतला, क्षत्रिय कुळात जन्म घेतलाय आणि अशा मनुष्यानं त्या ठिकाणी शूद्र जातीमध्ये राहणाऱ्या माणसासोबत संगत केली, त्याच्यासोबत आहार विहार जर करू लागला तर त्याचा देखील त्या ठिकाणी धर्म भ्रष्ट होतो आणि त्याला देखील त्या ठिकाणी पाप यातना भोगाव्या लागतात. स्नात करीत भोजन ते अन्न नोहे विष्टा भोजन उदक पान रुधिरा समान प्रांत स्नान म्हणून की जे. मग आता धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलं, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, सूर्योदयाच्या पूर्वी आपली आंघोळ या ठिकाणी व्हायला पाहिजे. जर आंघोळ न करता या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे वागायला लागलो, पाणी जर आपण पिलं आंघोळीच्या अगोदर तर ते पाणी नव्हे तर रक्तप्राशन केल्याप्रमाणे त्या ठिकाणी असतंय. किंवा या ठिकाणी आंघोळ न करता आपण भोजन केलं ते भोजन नसून त्या ठिकाणी मिष्टान्न असतंय. याकरता त्या ठिकाणी सर्वप्रथम आंघोळ करायची, देवाची आई वडिलांची सेवा करून नंतर त्या ठिकाणी आपले नित्यक्रम यास्तवचे आचार वंदे स्नान करोनी तर्पणाते की जे ना तरी रुधिरा ते प्राशिल्या दोषा ते पावतसे. याकरता स्नान न करता जर काय असं आपण अन्न ग्रहण केलं, पाणी ग्रहण केलं तर आपण मात्र पापाला त्या ठिकाणी वाली होतो. पाणी जरी पिलं तर त्या ठिकाणी रक्त पिल्याप्रमाणे असते. याकरता माणसाला शुद्ध होऊन त्या ठिकाणी क्रिया करायच्या. खंडन पेषणादी पंचसूण यांचा दोष असे गहन म्हणून प्रायचित्तार्थ जाण पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले. तेन टाकावे एकही दिवस टाकिता घडे निरैवास अल्प अन्यायी दंड विषय संयम धर्म सरस करीत असे. मग अशा प्रकारे या ठिकाणी आपलं आयुष्य म्हणजे या ठिकाणी फार दिवस नाही, पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधी फुटून जाईल काही सांगता येत नाही.
मग असं आपलं आयुष्य सार्थकी लावायचं असेल तर आपल्या धर्मानं आपल्याला जे सांगितलंय असं धर्मशास्त्राप्रमाणे जर वागलं तर मात्र त्या ठिकाणी त्याला स्वर्गसुख मिळेल. आणि धर्मशास्त्राच्या विरुद्ध जर आपण वागलो तर मात्र त्याला यमदूत त्या ठिकाणी नरक यातना देतात. सदाशिवची यज्ञ की जे धर्म मूल शौच जाणीजे ब्रह्मा शौच मृजले की जे अंतरी धरिजे शुद्ध भाव काम क्रोध आणि लोभ हे अंतर्मल स्वयं त्रय उपाय तिचे कोंब निर्मूल सुलभ क्रमे की जे. मग या ठिकाणी सांगितले की अशा करता कुठल्याही धर्मात जरी आपण जन्म घेतला असेल तर आपल्या धर्माची शिकवण जी आपल्याला दिली त्या धर्मशास्त्राप्रमाणेच वागायचं. आपले शत्रू कोणी बाहेरचे शत्रू नाहीत. कोणी बाहेर येऊन आपल्याला एक वेळ मारलं की आपण त्याचा प्रतिकार करू शकतो. पण आपल्या अंगामध्ये असणारे जे विकार आहेत काम क्रोध मत्सर याला जर आपण त्यागलं याच्यापासून जर आपण अलिप्त राहिलो तर मात्र आपलं कोणीही या ठिकाणी वाईट करू शकत नाही. त्याकरता आपले शत्रू या ठिकाणी आपणच आहोत. आपला काम आपल्या मनामध्ये असणारी वासना आपला राग आणि आपला लोभ यापासून थोडंसं अलिप्त राहायचं आणि थोडीशी देवाचं या ठिकाणी नामस्मरण करायचं. म्हणून हरिपाठामध्ये काय म्हणलंय माऊलीनं, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. किती वेळ राहा तुम्ही उभं देवाच्या दारात? एक क्षण उभं राहा तरी देखील देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी आपला काम क्रोध मत्सराला बाजूला ठेवून देवाच्या चरणी लीन व्हा. काम जिंकावा धैर्य करुणी शांतीने की जे क्रोध हाणे संतोषे लोभाची निशाने सुज्ञानी मोडावी लीला मात्रे. म्हणून या ठिकाणी अशा या तिन्ही विकारांना आपल्यापासून जर या ठिकाणी दूर ठेवायचं असेल तर माणसाच्या मनामध्ये संयम अतिशय महत्वाचा आहे. कामाला त्या ठिकाणी जिंकायचं या ठिकाणी संयमानच जिंकायचं. रागावर देखील आपल्याला नियंत्रण मिळवायचं तर आपल्यामध्ये संयमच पाहिजे. आणि लोभापासून अलिप्त राहायचं. लोकांचं धन पाहून या ठिकाणी आपल्या तोंडाला पाणी सुटू द्यायचं नाही. त्याच्यावर देखील नियंत्रण संयमानच मिळवायचं. अशा प्रकारे माणसाच्या अंगामध्ये सहनशीलता असणं अत्यंत गरजेचं. दान अध्ययन आणि होम या धर्मी ब्राह्मण उत्तम गती पावे इतरांशी सुगम दान संभ्रम गती प्रद. आता या ठिकाणी मनुष्य धर्मामध्ये त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ धर्म जर कुठला सांगितला असेल तर ब्राह्मणाचा धर्म या ठिकाणी सांगितला आहे. म्हणून आपण जे जे काही दान या ठिकाणी करणार आहोत त्या आज्ञाच्या प्रत्यर्थ असे दान या ठिकाणी ब्राह्मणाला करा हे देखील पुढे सांगायला. जे हे पूर्वी न केले दान ते नर दरिद्री होन दीनवाणी भाकोनी अन्न मागती मलिन होनी आते. मग या ठिकाणी जर पूर्वी कोणी अशा प्रकारचं दानच केलं नाही आपल्या त्या पूर्वजांच्या प्रत्यर्थ म्हणा किंवा आई वडिलांच्या स्मरणात तर मग असे मनुष्य त्या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये अतिशय दरिद्र होतात. दारोदार भिक्षा मागतात. आपलं पोट भरण्याकरता त्यांना लोकांपुढं आपला हात पसरावा लागतो. तस्मात यथाशक्ती दान द्यावे परस्त्रीशी सर्वथा त्यजावे भोगिता प्राप्त स्वभावे होईन भोगवे तैसा नरक. मग या ठिकाणी काय सांगितलं की आपण या ठिकाणी आपलं आयुष्य जगत असते वेळेस यथाशक्ती आपण दान करायचंय. दान करा म्हणजे लोकांकडून कर्ज काढून दान करा असं कोणी सांगत नाही. तुम्ही तुमची जी संपत्ती या ठिकाणी कमवता त्यातला काहीसा अंश या ठिकाणी दान धर्मामध्ये खर्च करा. परस्त्रीला माते समान मानायला पाहिजे. या ठिकाणी परस्त्रीचं जर एखाद्याने लालसा ठेवली तर त्याला त्या ठिकाणी पुढे नरकवास भोगावा लागतो. याकरता परस्त्रीला देखील आई बहिणी प्रमाणे आपण मानायला पाहिजे. नहो शेषशीची इच्छा धरिली चंद्राने गुरुपत्नी भोगिली प्रजापती लागे बोली पडली स्वकन्या देखता. मग या ठिकाणी आपण तर मनुष्य देहामध्ये आहेत बरं का. देवाला सुद्धा हे या ठिकाणी चुकलेलं नाही. नवशीला त्या ठिकाणी शशीची इच्छा धरली होती त्याला देखील त्या ठिकाणी श्राप भोगावा लागला. चंद्राने त्या ठिकाणी गुरुपत्नी त्या ठिकाणी लालसा धरली. चंद्राला डाग लागला. चंद्रावर काळे डाग आपण ग्रहणाच्या वेळेस पाहतो. चंद्राला ग्रहण लागत असते. एवढंच नाही तर ब्रह्मदेवानं स्वतः निर्माण केलेली स्वतःची कन्या तिची लालसा ब्रह्मदेवाने केली. ब्रह्मदेवाला देखील त्या ठिकाणी शापच लागलेला आहे. वृषभ ध्वजे होईनी मोह पावला देव शिरोमणी तस्मात स्त्रियाने सुरा प्राशने मोह झडपणी होतसे. म्हणून या ठिकाणी सांगितले देवादिदेव महादेव महादेवाला सुद्धा मोहिनीच्या मागे लागावं लागलं. म्हणून महादेवाला स्मशान वाट्यात राहावं लागलं. अशा प्रकारच्या लालसेपासून जर माणसानं दूर राहिलं तर मग मात्र आपलं कल्याण होईल. नारीचे दृष्टीत कामाची वस्ते म्हणून ती सीते जावे निश्चिते ऐशी आचरण जे करीते ते मेल्या पावती स्वर्ग सुख. मग या ठिकाणी नारीच्या दृष्टीमध्ये कसं आहे थोडंसं त्या ठिकाणी विरक्ती असते. नारी त्या ठिकाणी माणसाला आकर्षित करीत असते. मग अशा आकर्षणापासून जर आपण थोडंसं अलिप्त राहिलं
तर मग आपल्या मृत्यू पश्चामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आत्म्याला स्वर्गामध्ये त्या ठिकाणी स्थान मिळतं. जैसे शीत काळी उष्ण काळी तैसे कर्म करावे वर्षा काळी जेणे पावे सुख नवाळे दुःख कादळीन लगे लागे कदा. मग आता आपल्याला 3 ऋतू आहेत या ठिकाणी, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचेच कृत्य करायचे, त्या ठिकाणी तशाच प्रकारे देवाच्या पूजा करायच्या. पावसाळ्यामध्ये पावसाळ्यासारखंच करायचं आणि हिवाळ्यामध्ये देखील तशाच प्रकारे ऋतुमानाप्रमाणे जर आपण धर्मशास्त्राप्रमाणे वागलो तर आपलं कल्याण निश्चित होईल. ऐसे कर्म विवेक युक्त मनुष्य जन्म जो का पावत त्याने व्हावे विष्णू भक्त भवपास समस्त तोडावया. मग असं या ठिकाणी हे भवपाश आहेत, बंधन आहेत आपल्या भोवती त्या आपल्या मृत्यूनंतरचे. मग हे भवपाश सोडणं आपल्याच हातामध्ये आणि अशा या यातनापासून आपल्याला जर मुक्तता मिळवायची असेल तर या ठिकाणी विष्णू भक्त व्हायला पाहिजे. या ठिकाणी देवाच्या चरणी लीन व्हायचं. अशा प्रकारे जर आपण वर्तन ठेवलं तर आपलं कल्याण हे निश्चित त्या ठिकाणी होणारच. विष्णू भक्ता वाचोनी प्रसूत तिज होणे वंद्या उत्तम सत्य यास्तव सर्व अवस्थात धर्म नेमस्त अनुष्ठावा. पुढं या ठिकाणी आणखी शिकवण दिली की विष्णू भक्त तर श्रेष्ठ आहेतच आहेत, पण विष्णू भक्त असून त्या ठिकाणी आपल्या धर्माचं आचरण या ठिकाणी करायला पाहिजे. आपल्या धर्माची आपल्याला शिकवण दिली तीच या ठिकाणी आपण आचरण त्या ठिकाणी करायला पाहिजे. अर्थ आणि काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण ऐसे जाणोनी मनीषीन रात्रंदीन विष्णू तेच द्वितीय. म्हणून याकरता 2 शत्रू आहेत आपल्या या ठिकाणी, पैसा आणि काम वासना. त्या दोन्ही पासून अलिप्त राहिलं आणि विष्णूच्या चरणी जर आपण लीन झालो तर मात्र आपल्याला या ठिकाणी निश्चित कल्याण होईल. अगा पुण्यवंता वैने ते या तुवा लोकांच्या उपकार कार्या मज पुसिली प्रश्नचर्या ती व्याख्या तुझ प्रते सांगतो. मग हे भगत त्या ठिकाणी विष्णू भगवंत बोलायला गरुडाला, गरुडा तू हा जो काही प्रश्न या ठिकाणी मला विचारला होता ते जनसामान्याच्या कल्याणाकरता विचारला, म्हणून मी यावरच्या सर्व उपचार त्या उपाय तुला मी सांगितले आणि यापुढे देखील मी तुला अशाच प्रकारची माहिती देणार आहे. कृपा करून तू त्या ठिकाणी ऐक, या मनपूर्वक ऐक. अशा प्रकारचं विष्णू भगवंत गरुडाला बोलला. अनुकर्मेची सांगत तुझ सावध होऊन पक्षीराध प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरून चित्तीय जो धर्मशास्त्र न करी सर्वण तो न उदरे कदा जाण ऐसे बोलिला श्री भगवान अध्याय संपूर्ण होता. मग या ठिकाणी भगवंताने काय सांगितलं, पहिली शिकवण आपल्याला जर काय दिली असेल तर आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला.